आणि विनंती असेल त्यानंतर निलेश दादा असतील त्यांना सुद्धा मी विनंती करेन. संदीप दादा असतील, संदीप दादा तुम्ही सुद्धा उभं राहायचं आहे. अध्यक्ष साहेब भगवान दादा असतील, इथून आमचे मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते ही जर्सी दिली जाते. पण सध्या चांगला क्षेत्ररक्षण होते मैदानाच्या आतमध्ये आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपला षटकार आहे का चेंडू सीमारेषा पार गेलाय आणि जेवणाची सोय सुरू झालेली आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धाव येते. अवांतर एक धावेने धावसंख्या पलकावरती लागली जाते ती म्हणजे 10 धावा. सध्या पोष मात्रा स्पोर्ट्स 40+ संघ जर आपण बघितला तर भाईंदरपाडा मास्टरचा संघ फेक केली गेली. इथून आपण जर बघितलं तर पहिल्या षटकातील आतापर्यंत जर बघितलं तर धावा फलकावरती लागले गेल्यात 11 धावा, 12 धावा फलकावरती लागले गेल्यात. चेंडूचा खेळ बघितला तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. गोलंदाज यावेळी ऑन साइडला खेळला जातोय. इथून एक प्लेयर शॉट आहे त्यामुळे क्षेत्ररक्षकाला इथून दूरवरचा पल्ला गाठायला लागतोय आणि तिथून त्या चेंडूवरती येतात 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 14 धावा सध्या फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटते. सध्या तरी नजरा या मॅच मध्ये खेळाडूंच्या त्या येणाऱ्या प्लेअरवरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये त्या प्लेअरवरती म्हणजे सर्व जे खेळाडू आहेत ना रस्त्याच्या दिशेने बघतात की तो आमचा प्लेअर येऊ द्या, नाहीतर पूर्ण सामने आपल्याला 10 प्लेयरने खेळावे लागतील. हे पूर्ण षटक आपल्याला 10 प्लेयरने खेळावे लागतील. पण सध्या 11 फिल्डर येतोय जीवाची आकांक्षा करत मैदानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. सध्या स्क्रीनवरती आपण डीबीएनच्या माध्यमातून सुद्धा कैद केले गेले आणि अजून थोडासा स्पीड मध्ये सध्या लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय मैदानापर्यंत पोहोचलेत. सध्या पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज चेंडू खाली चेलची संधी परतावा लागेल. पहिला हादरा भाईंदरपाडा मास्टर संघाला. धावसंख्या 14 वरती असताना गडी बाद. कांदा कापताना बोट सुरीतन वाचवली, हाताला झटका लागला तरी मी कढई तापवली. खचखच कांदा कापताना बोट सुरीतन वाचवली, हाताला झटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाय मी सोसल, थोडं तरी सांगाल का नाही. पाहुणा जेवला काय, पाहुणा जेवला काय, पाहुणा जेवला काय. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर सध्या आपण बघतोय. विनंती असेल कासार वडवली मास्टर बी संघ आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवणाची सोय सुरू झालेली आहे सर्व खेळाडूंना. म्हातारे मास्टर संघ आपण सध्या बसलेत डगआउट्स मध्ये, त्यांनाही विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सुभाष दादा असतील, सुभाष कासार असतील, तिथून प्रणय कासार असतील, संजय घरत असतील, राजेश असतील, महेंद्र दादा असतील, सर्वांना विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि तिथून जो एक प्लेयर आपला शॉट होता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात आणि पहिल्या षटकाची समाप्ती अखेर धावा फलकावरती लागले गेलेत. 15 धावा, 1 गडी बाद. Waybo remix, 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 remix. चला वेळ जातोय. खारीगाव मास्टर संघ आपला वेळ जातोय. प्लीज थोडं सहकार्य करा. मैदानाच्या आतमध्ये थोडं सहकार्य करायचं आहे कारण
चला वेळ जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा खारीगाव मास्टर संघ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळी वेट अँड वॉच केलंय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली सुद्धा आहे, पाहायचंय झेलची संधी. झेल सुटला जातोय आणि इथून जर विचार केला तर 2 धावा सुद्धा या चेंडूवरती येत असताना पाहायला भेटल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती उमेश दादा संजय सध्या पाहायला भेटतोय, गोलंदाजी मार्कवरती आहेत. खारीगाव मास्टर संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्या ना प्लीज. खारीगाव मास्टर संघ, खारीगाव यावेळी ऑन साइडला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय फ्लॅट एट 6. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद डीजे. षटकार येतो आणि षटकाराने धावा फलकावरती लागला येतात त्या म्हणजे 23 धावा. हो इथून वेगळ्या पद्धतीचा चेंडू होता. वाईट चेंडूचा इशारा तर येतोय, पण हा फ्लॅटेड डिलिव्हरी होती सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू जातो इंटू द गॅप. चेंडू सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे. चौकाराने धावा फलकावरती लागले गेल्या त्या म्हणजे 28-28 धावा. षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे दुसरं. इथून फटका तर सजवलाच जातोय. चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे. आणि इथून आपण जर बघितलं तर आणि या मैदानावरती 10 तारखेला आचोळे गाव कप आपण पाहणार आहेत. एक जबरदस्त आयोजन नियोजन असतील, निलेश दादा असतील, भूपेंद्र दादा असतील आणि त्यानंतर संपूर्ण इंटायर टीम. म्हणजे आपण जर बघितलं तर माजी नगरसेवक वैभव पाटील सुद्धा असतील. त्यानंतर पूर्ण ग्रामस्थ सध्या आपल्याला पाहायला भेटेल, कारण गाव कप म्हटलं की ग्रामस्थच असणं गरजेचं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये सामना सुद्धा सुरू आहे. पण तिथून 10 मार्चला आचोळे गाव कप पाहायला भेटेल. पहिलं पारितोषिक असेल ते म्हणजे कॅश प्राइज असेल. पहिलं प्राइज आहे 10,000 आणि बोकड आहे. आणि दुसरं पारितोषिक आहे 5,000 आणि 3 कोंबडे गावठी, मांडवीचे नाही, गावठी कोंबडे. कोसबाडी नाही, ते मांडवीच्या बाजारात कोसबाडी येतात ते नाही, हा गावठी कोंबडे. तर गावकप आहे सध्या येणाऱ्या 10 तारखेमध्ये. आचोळ्याच्या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं आयोजन होतं. या 40+ स्पर्धेमध्ये सुद्धा 5 बॉल 5च चेंडू झालेत. 5च चेंडू झालेत. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकार आपण बघितले, त्याच्यानंतर एक वाईड बघितला. हा पहिला जर आपण बघितलं तर 2 धावा आल्या होत्या. तिथून वाईड चेंडू आला, तिथून दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा, त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाईड बॉल,
त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. हा त्याच्यानंतर आपण तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती चौकार, पाचव्या चेंडूवरती 2 धावा. 6व्या चेंडूवरती षटकार की झेल झेल, जबरदस्त झेल पकडला जातोय आणि इथून परतावा लागतंय. गडी बाद होतोय. आणखीन एक फायंदरपाडा मास्टर संघाचा किरण. शांत चौंदने. कैलास असतील. कैलास दादा बिलालपाडा मास्टर्स. आपण लिस्ट दिले. ठीक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितलं तर उमेश आहे सध्या गोलंदाजी मार्कवरती. रवी आहे मला वाटते. यावेळी जर बघितलं आपण तर पायांवरती चेंडू होता पण लेग स्टंपच्या बाहेर होता आणि तिथून या चेंडूवरती लेग बाईटच्या रूपात 1 धाव अंकित केली जाते आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. ती म्हणजे 35 धावा फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटल्या जातात. विनंती असेल खारीगाव मास्टर 12वा खेळाडू आपला पाठवून द्या ना प्लीज. खारीगाव मास्टर, खारीगाव गावातील मला वाटते प्रेक्षक आलेत. एक प्रेक्षक प्लीज या ना. यावेळी मोठा फटका, जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय दमदार षटकार. यावेळी हिट करण्याचा प्रयत्न रोखला गेलाय. रोखला स्वतःवरती इथून कंट्रोल केलं गेलंय आणि इथून या चेंडूवरती येते 1 धाव. एका धावेने आतापर्यंत जर बघितलं तर पायंदरपाडा मास्टर संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. धाव फलकावरती लागले गेले 42 धावा फलकावरती लागत असताना 2 गडी बाद होतात. या षटकातील 3 चेंडूचा खेळ पूर्ण. चेंडू जातो लॉंगनला सध्या आपण बघतोय आणि धावची इथून नाही सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पाहायला भेटतात. आणि आपण संघ जर बघितला तर भाईंदरपाडा मास्टरचा संघ सध्या आपण या आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे जर आपण बघितलं तर खजिनदार राजेशदा भोईर साहेबांचा हा संघ आहे. सध्या ते आपल्याला खेळताना आज नाही पाहायला भेटत. आज थोडंसं बिझी शेड्यूलमुळे ते नाही आले पण सध्या खंत असेल त्यांची सुद्धा कारण महत्त्वाचे खेळाडू आहेत तेही या मॅचचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले असतील तर त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू यष्टीरक्षकाने नाही कलेक्ट केला. आणखीन एक जर विचार केला तर सध्या तरी या षटकांमध्ये धावा नाही बनल्या. या षटकांमध्ये जर रोखण्याचं काम केलंय गोलंदाज यावेळी चेंडूला टॅप केलं गेलं. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती येथील संजय आहे सध्या आपण बघतोय आणि तिथून 1 धाव या चेंडूवरती येते. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर ड्रिंक्स ब्रेक जातोय. मग ड्रिंक्स ब्रेक जातोय तर आपण देतोय संधी डीजेला आणि एक छोटीशी धून.
बड़ी चली है जो थी चिंगारी छोटी चिंगारी भरी 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 है मन की अलमारी आज अलमारी हुई सतरंगी शादी सतरंगी हुई सतरंगी थी जो ये रात काली धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय नवीन गोलंदाज प्रकाश यांना बघतोय. सध्या गोलंदाजी मार्कवरती आहेत. सध्या तरी एक स्पिनचा मारा आडव्या बॅटने खेळला जातोय. चेंडू जातो ऑन साइडला. डीपवरती क्षेत्ररक्षक आहे, या चेंडूवरती येईल आणि तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटतात. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली गेले. आतापर्यंत जर बघितलं तर 47 धावा फलकावरती लागत असताना षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे 4थं आणि 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. इथून पुन्हा एकदा प्रकाश सज्ज होतील. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण परतावा लागेल. गडी बाद होईल. 33 धावेवरती आणखीन एक गडी बाद गॉन. धन्यवाद डीजे. 47 धावेवरती इथून जर आपण बघितलं तर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फसला जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हो, फटका तर खेळला. इंटू द गॅप, इंटू द गॅप, इंटू द गॅप. चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. यावेळी चेंडू जातो लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे, या चेंडूवरती येईल. धावसंख्या फलकावरती लागली जाते. आतापर्यंत जर विचार केला तर 52 धावा फलकावरती लागत असताना या षटकातील चेंडूचा जर खेळ बघितला तर चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. ओहो, फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली स्वतः कर्णधार नाही. सोडलाय सोडलाय सोडलाय. शेवटच्या क्षणाला चेंडूला सोडलाय. जेल सोडला जातोय आणि या चेंडूवरती येतात धावा 2 आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 54 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण जर बघितला तर नवीन संघ सध्या एक दाखल झालाय. बिलालपाडा मास्टरचा संघ. कैलासदादा असतील त्या संघातून बिलॉंग करतात. चेंडू ऑन साइडला आहे, मिडविकेटला. क्षेत्ररक्षक नाही थांबू शकणार या चेंडूला. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार आणि इथून 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 58 धावा सध्या फलकावरती लागत असताना पाहायला भेटले जातात. डीजे
धन्यवाद. नवीन गोलंदाज आपण सध्या बघतोय गोलंदाजी मार्क वरती. आपण याला बघतोय खोलवर डब्याचा जलद गतीचा चेंडू हाताळला जातोय आणि तिथून धावचीच्या रूपामध्ये बाद व्हावं लागेल का, पण सध्या तरी स्ट्रगल सुरू आहे. फेकाफेकी मारामारी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पाहायला भेटतोय. फलंदाज एक धाव येते या चेंडूवरती. उमेश यांना आपण बघतोय सध्या गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि आतापर्यंत धावा धावफलकावरती लागले गेलेत 59 धावा. 5 चेंडूचा जर आपण बघितला तर खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय शैलेश देसाई साहेबांचं आपण आगमन झाले या व्यासपीठावरती आणि इथून स्वागत सुद्धा केलंय षटकाराने फलंदाजाच्या मार्फत. वेलकम सर, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सध्या आपण जर बघितलं तर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सध्या आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. आदरणीय सन्माननीय शैलेश देसाई साहेबांचं इथे आगमन झालंय आणि आगमन झाल्या इथून चेंडू सीमारेषा पार सुद्धा पाहायला भेटतोय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकता. चांगल्या पद्धतीने फटका सजवलाय आणि फेकून दिलाय सीमारेषा पार. प्रत्येक प्रेक्षकांसाठी आदरणीय सन्माननीय विजयदादा पाटील असतील, त्यानंतर निलेश दळवी असतील, यांच्याकडनं प्रेक्षकांसाठी जर झेल पकडला तर तिथून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहेत. हो इथून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि अवांतर एक धाव येते. सध्या आपण जर विचार केला तर निलेश दळवी असतील, त्यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि तिथून विजयदादा असतील, विजयदादा यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर प्रेक्षकांना एक संधी आहे, जर षटकार येणाऱ्या चेंडूला जर झेल केलं तर मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रेक्षकांसाठी. सध्या मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना चेंडूचा खेळ बघितला तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकाचा खेळ पूर्ण आणि इथून 5वं षटक सध्या हाताळताना पाहायला भेटतोय गोलंदाज उमेश. हो शरीरावरती आदळला जातोय. अपील केली जाते पण आणि तिथून पंचाने सुद्धा दाखवलंय. पण सध्या जर आपण बघितलं तर चर्चा होईल. मैदानाच्या आतमध्ये डिसिजन पेंडिंग आहे. बॅटला स्पर्श नाही झाला पण तिथून परतावं लागेल. गडी बाद होईल. इथून भाईंदरपाडा मास्टर संघाला बऱ्याचशा उशिराने डिसिजन आलंय पण एक्युरेट डिसिजन आहे. फलंदाज सुद्धा इथून फलंदाजाला सुद्धा माहिती आहे ना की बॅटला स्पर्श नाही झाला, चेंडू माझ्या शरीरावरती पायांवरती येऊन आदळलाय. मग इथून LBWच्या रूपामध्ये परतावं लागतंय. धावसंख्या 66 वरती असताना 4 गडी बाद सध्या आपल्याला पाहायला भेटले जातात भाईंदरपाडा या संघाचे. धन्यवाद. सध्या आपण बघतोय जयेश भोईर यांना बॅटिंग साठी जात असताना आणि असोले गावाचे लाडकी जावई सध्या बॅटिंग साठी आहेत मैदानाच्या आतमध्ये. जयेश भोईर यांना आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती आहेत. चेहऱ्यावरती हास्य आहे त्यांच्या आणि तिथून प्रमोद दादा यांनी जर विचार केला तर आपल्या गावचे जावई आहेत ना, जावयांना हात मिळवला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये ते सुद्धा चित्र घडलंय. मग गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होत असताना शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव फलकावरती लागले गेले 66. हो इथं चांगला चेंडू हाताळला जातोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पण चेंडू जर आपण बघितला तर जलद गतीचा होता. इथून आपण जर बघितलं तर दांडेकर साहेब रेल्वे मंत्री आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर ओटा गँगची सध्या गँग सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. अमर दळवी साहेब सुद्धा आहेत. यावेळी चेंडू जातो ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीपवरती. क्षेत्ररक्षक इथून फंबल झालेत. शेवटला बॅकअप दिला जातोय. 2 तर बनवल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची संधी. 3 धावा सहजरित्या पूर्ण या चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला भेटतात आणि इथून 3 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. आतापर्यंत जर बघितला तर चांगली टोटल सध्या भाईंदरपाडा मास्टर संघाकडनं पाहायला भेटते. संघ पोचलाय तो म्हणजे 69 धावा. आता इथून विजयासाठी येणारे 5 षटकाचा खेळ शिल्लक आहे. खारेगाव मास्टर संघाला धावा बनवायच्या 70. मैदानाच्या आतमध्ये ह्या धावा कशा प्रकारे बनवून पळून काढतील तर तेव्हा विनंती असेल दोन्ही कर्णधार आपण जो शेवटचा सामना बघतोय या पहिल्या फेरीतील तर विनंती असेल बिलालपाडा मास्टर संघ कर्णधार आणि घोडबंदर परिसर मास्टर संजय दादा असतील त्यांचा इथून संघ असेल त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे.
सध्या मान्यवर आहेत आमच्या व्यासपीठावरती. आणि इथून आमच्या व्यासपीठावरती सध्या मान्यवर आहेत आदरणीय सन्माननीय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स शैलेश देसाई साहेबांचा इथे स्वागत सन्मान केलं जाईल. मी विनंती करेन आमच्या आग्रीकुडी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवंतदादा पाटील असतील त्यांच्या हस्ते हा सत्कार केला जाईल. इथून कॅमेरामॅन सुद्धा आपण जातोय. फोटो सेशन सुद्धा केलं जाईल. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स शैलेश देसाई साहेबांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. आमच्या मंडळाचे अध्यक्ष भगवंतदादा पाटील यांच्या हस्ते हा स्वागत सन्मान केला जातोय. आणि नक्कीच एक चांगले गोड व्यक्तिमत्व सध्या आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. आणि इथून टॉस सुद्धा केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. बिलालपाडा संघ कर्णधार कैलासदादा असतील, आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. बिलालपाडा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर बिलालपाडा मास्टर संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. आणि आपली जी लिस्ट आहे ती घेऊन यायची आहे आणि आपली फॉर्मॅलिटीज आहे ती घेऊन यायची आहे. धन्यवाद. आपण जर बघितलं तर माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय वैभव पाटील साहेबांचं इथे आगमन झाले. त्यानंतर माजी नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेबांचं इथे आगमन झाले. पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती सध्या आपण जर बघितलं तर मान्यवर शैलेश देसाई साहेब आहेत सध्या. तिथून आमच्या व्यासपीठावरती या सामन्याचा आस्वाद घेत असताना सध्या आपण बघतोय. नक्कीच. आणि आपण जर विचार केला तर या स्पर्धेसाठी महत्त्वाचं असते की देणगीदार. म्हणजे ही स्पर्धा ना पैशासाठी असते ना पारितोषिकासाठी असते. ही स्पर्धा असते 40+ क्रिकेट. म्हणजे 40+ क्रिकेट यासाठी खेळलं जाते की एक धाव आपल्या गावासाठी आणि एक धाव आपल्या आरोग्यासाठी. आणि सध्या ही स्पर्धा आयोजित केली आहे आपण जर बघितलं तर वाघबादेवी 40+ मास्टर क्रिकेट संघ आचोले. आणि या स्पर्धेसाठी महत्त्वाचं असते देणगीदार आदरणीय सन्माननीय वैभव पाटील माजी नगरसेवक त्यांच्याकडनं 25,000 रुपये. त्यानंतर संतोष चौधरी नाना यांच्याकडनं 25,000 रुपये. आदरणीय सन्माननीय दर्शन भोईर यांच्याकडनं 25,000 रुपये. त्यानंतर निर्वाणा बिल्डर्स यांच्याकडनं 25,000 रुपये. त्यानंतर सौभाग्यवती विमलताई पाटील माजी नगरसेविका यांच्याकडनं 10,000 रुपये. त्यानंतर मक्खन शेठ यांच्याकडनं 10,000 रुपये. आदरणीय सन्माननीय अनिल पाटील असतील, कैलास पाटील असतील, रमेश भुवड असतील यांच्याकडनं व प्रल्हाद दलवी असतील यांच्याकडनं 7,777 रुपये. त्यानंतर सिद्धेश भोसले असतील त्यांच्याकडनं 5,555. आदरणीय निलेश वाळके साहेब यांच्याकडनं 5,000 रुपये. संतोष पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये. आदरणीय विनायक म्हात्रे यांच्याकडनं 3,000 रुपये. आदरणीय ओटा गँगचे अध्यक्ष जयेश पाटील यांच्याकडनं 2,000 रुपये. आदरणीय नितीन पाटील यांच्याकडनं 2,000 रुपये. आदरणीय जगदीशजी भोईर काल ज्यांचा वाढदिवस होता त्यांच्याकडनं 2100 रुपये. आदरणीय शरद पाटील यांच्याकडनं 2,000 रुपये. त्यानंतर आदरणीय रमेश पाटील यांच्याकडनं 2,000 रुपये. चंद्रकांत दळवी यांच्याकडनं 1,500 रुपये. आदरणीय सिनियर सिटीजन ग्रुप यांच्याकडनं 1,000 रुपये. आणि नक्कीच आपण जर बघितलं तर नाणेफेकीचं कौल सुद्धा होते. आदरणीय आपण जर बघितलं तर टॉस होतोय. मान्यवर आहेत शैलेश देसाई साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय वैभव पाटील असतील माजी नगरसेवक. आणि तिथून टॉस बऱ्याचसा लांब गेलाय. आणि सध्या तरी जर बघितलं तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय संघ आहे तो म्हणजे सध्या आपण बघतोय इथून
कर्णधारांचा सन्मान केला जातोय. आमचे मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते इथून सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण जर बघितलं तर सध्या आपण बघतोय वालेपाडा मास्टर संघाचा इथून कर्णधारांचं स्वागत केलं जातंय. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कर्णधार थांबायचं आहे थोडं. नाणेफेकीचं कौल जिंकलं. मॅच सुद्धा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 मिनिट सर फक्त मॅच. नाणेफेकीचं कौल जिंकलं गाडी सेनाचे फिल्डिंग या म्हणजे आपली मॅच सुरू आहे त्यामुळे आपण जास्त चर्चा नाही करणार. या आयोजनाबद्दल काय म्हणा? आयोजन खूप छान आहे तुमचं. ग्राउंड पण मस्त आहे. नक्कीच मॅच सुरू आहे त्यामुळे आपण जास्त चर्चा नाही करणार आहे. इथून दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. मॅच सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून नावं सांगण्यासाठी प्लीज. यावेळी ऑन साईडला फटका केलाय. चांगला झेल सुटला जातोय शेवटच्या क्षणाला आणि इथून झेल सुटला जातोय आणि या चेंडूवरती येते 1 धाव. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 1. पाठला काय 70 धावेचा. पण इथून संघभर आपण जर बघितला तर सध्या नावं नाही आहेत आमच्याकडे. प्लीज बॅट्समनची नावं नाही आहेत. सामना थांबवायचा आहे. पंच त्यांचा 12वा प्रतिनिधी आल्याशिवाय नाही चालू होणार सामना. विजय पाटील यांनी शतक डायरेक्ट इथून वॉर्न केलं गेलंय आम्हाला थांबवण्याचा. खारीगाव संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्या ना प्लीज. कारण आपली ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आहे. इथून म्हणजे नावं नसली ना तर मग येणारे ज्या ट्रॉफीज असतात ना बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन हे नाही देऊ शकत आम्ही. त्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार सूचना दिली जाते. सध्या 2 बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. आपण जर बघितलं तर इथून फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पण बॅटने चेंडू संपर्क नाही झाला. पहिला चेंडू रवी आपण जर बघितलं तर स्ट्राईक एंडवरती होते. 1 धाव आली आणि तिथून गिरीश आलेत. गिरीश सध्या जर बघितलं तर या चेंडूला डॉट बॉल करत असताना आपण बघतोय. यावेळी जर काय घडते सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये आहे की नाही पंच जातील. तिथून जर बघितलं तर प्रमोद दादा असतील आता सध्या स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये सध्या सेफ आहेत क्रीज मध्ये आहेत आणि तिथून हा चेंडू डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला भेटतो. गोलंदाज आपण सध्या बघितलं जयवंत आहेत. इथून पाटला काय 70 धावेचा मोठं आव्हान आहे. आव्हान छोटं नाही मिळत आव्हान मोठं आहे. मग मोठ्या आव्हानासाठी मोठे फटके खेळावे लागतील. सध्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे पण चेंडू जातोय तिथून स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेल आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय 2 वरती. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं इथून बॅटची एज लागली जाते आणि इथून परतावं लागतंय. रवी बॅक टू डगआउट गॉन. विजय दादा 1 मिनिट यायचं आहे फक्त.
गिरीश आणि संतोष सध्या आपण बघतोय. यावेळी तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय. चेंडू इथून अडवला गेलाय. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होते सध्या आपण बघतोय. आणि इथून या चेंडूवरती येतात धावा 2 आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. आतापर्यंत जर बघितलं तर 4 धावा फलकावरती लागत असताना प्रल्हाद दलवी असतील, विनंती असेल की आपण यायचं आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या दिशेने. प्रल्हाद दलवी आपण असतील तर आपण यायचं आहे कॉमेंट्री स्टुडिओच्या दिशेने. इथून चेंडू जर बघितला तर पॉइंटला जातोय. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पाठलाग आहे 70 धावेचा, पण सध्या संत आहे. संत पद्धतीने फलंदाजी होते म्हणून आम्हाला कॉमेंट्री सुद्धा संत पद्धतीने करावी लागते. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि संजय दळवी असतील सध्या मास्टरचे खेळाडू आहेत. पण आज त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. थोडं टेन्शन पाहिजे होतं कारण आचोले मास्टर संघ पराभूत झाला ना. कारण म्हणजे असं नाही, जी आपण आचोले प्रीमियर लीग बघितली ना त्या प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त कामगिरी होती. शेवटच्या झेल पकडल्यानंतर सुद्धा आणि त्या षटकामध्ये सुद्धा म्हणजे एन्जॉय होतं. आणि खरोखर क्रिकेटवरती अफाट प्रेम या खेळाडू मार्फत आपल्याला पाहायला भेटतोय. तिथून मोठा फटका खेळलाय सरळ बॅटने. चेंडू सीमारेषा लगत झेल पकडला जातोय. गडी बाद होतोय. परतावा लागतोय. फलंदाज बॅक टू डगआउट. का संजय मला वाटते नवीन बॅट्समन आपण सध्या बघतोय. धावा करायची आहेत फलकावरती 70. आपण जर बघितलं तर खारीगाव मास्टर या संघाला संघ पोचला 6 वरती. षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे 1 षटकांचा खेळ पूर्ण होतो. 3 चेंडूंचा सुद्धा खेळ पूर्ण होतो दुसऱ्या षटकातील. मला वाटतं की 4 चेंडू झालेत. माफ करा, जराशी मिस्टेक झाली का सर्व म्हणजे तिथून कॅल्क्युलेशन बिघडते. पंच बिघडतात, तिथून स्कोरर सगळ्यांचं कॅल्क्युलेशन बिघडते. मैदानाच्या आतमध्ये सज्ज गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज. चेंडू हाताळला जातो म्हणजे 5वा. चांगला चेंडू हाताळला जातो. यष्टीरक्षक इथून मात्र चुकी करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि तिथून या चेंडूवरती येते 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. आतापर्यंत सध्या तरी तर विचार केला तर 22च्या स्वरूपात 7 धावा फलकावरती लागत असताना पाहायला भेटली जातात. आणि इथून आपण जर बघितलं तर 1 तारखेला आणि 2 तारीख म्हणजे जून महिन्याची जी आपली 1 तारीख आणि 2 तारीख आहेत ना, सध्या त्याची चर्चा होईल मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडूचा इशारा येतोय. आणि इथून आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आपण जर बघितलं तर भगवंतदादा पाटील यांच्याकडनं अनाउन्समेंट येते की जी आपली एक महत्त्वाची मॅच असते म्हणजे ह्या स्पर्धा जेव्हा चालू होतात आणि या स्पर्धेचा जेव्हा शेवट असतो ते त्याचीही चर्चा मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. फटका तर चांगला गेलाय. सफल झाले होते क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. ओहो, शेवटच्या क्षणाला झेल. आज चित्र वेगळं आहे. कालच्या दिवसामध्ये चित्र वेगळं होतं. आज फक्त झेल सुटण्याचाच कार्यक्रम सुरू आहे कारण एकच झेल पकडला गेलाय जो मिड विकेटला. पण तिथून त्या रेंजमध्ये त्या जो एरिया आहे ना, काऊ कॉर्नरचा एरिया आहे ना, त्या काऊ कॉर्नरच्या एरियामध्ये आज झेल सुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे.
लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, सध्या काऊ कॉर्नर रिझन आहे, तिथून झेल सुटण्याचा कार्यक्रम होतोय. पण सध्या 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, त्या म्हणजे 9 धावा. आणि येत्या 2024 चा आपण जर बघितलं तर जून महिन्याच्या 1 आणि 2 तारखेला महाबलेश्वरच्या ठिकाणी आपली जी 40+ ची जी स्पर्धा असते, म्हणजे सर्व संघ आपण महाबळेश्वरला तिथून आपण ते संघ खेळताना बघतोय. तर ती स्पर्धा 1 जून आणि 2 जूनच्या याच्यामध्ये ती करण्यात येणार आहेत. तर तिथून काही असेल म्हणजे प्रत्येक संघ असतील तर त्या संघांना जर माहिती मिळवायची असेल तर सध्या आपली जी आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाची जी अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष असतील आणि सर्व सभासद असतील तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करायचा आहे. 1 तारीख आणि 2 तारीख इथून जून महिन्यामध्ये महाबलेश्वरची ती स्पर्धा इथून आमच्यापर्यंत अलॉटमेंट होते. सध्या वाईट होतोय, वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि तिथून 1 धाव अंकित केली जाते. तिसऱ्या षटकातील इथून जर बघितलं तर पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाज आहेत मिस्टर आहेत मला वाटते. पण फटका देखील आहे. झेलची संधी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल झेल झेल. आज कार्यक्रम तोच आहे. सध्या झेल सुटण्याचाच कार्यक्रम सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव तर पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जात. आणि इथून जर आपण बघितलं तर 2 धावा आल्यात. माफ करा, काय करताय? हा, तिकडे यायचंय खेळाडू यायचंय आपल्या जागी. आपला 12वा प्रतिनिधी आहे तो जाईल मैदानाच्या आतमध्ये. जर जास्त लागला असेल तर फर्स्ट एड किट आहे मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टीवरती या, आम्ही घेऊन जातोय. चला, मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. लगेच आपली ही सुविधा उपलब्ध होते. जर जास्त इजा झाली असेल तर मैदानाच्या बाहेर या. आपला 12वा प्रतिनिधी आहे त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करतोय. सध्या 12वा 13वा असेल डगआउट्स मधून, तिथून जातील. पण खेळाडू जर जास्त लागला असेल तर आपण बाहेर यायचंय. सध्या त्या चेंडूवरती त्या चेंडूवरती धावा आल्यात 2 ना. पंच मेहरा सर या चेंडूवरती 2 धावा आल्यात ना. हा, ठीक आहे. सध्या 2 धावा आल्यात या चेंडूवरती. विनंती असेल प्रल्हाद दलवी दादा यायचंय आपण. प्रल्हाद दादा आपण यायचं आहे. प्रल्हाद दादा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज थोडं कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या. आणि सध्या आपण जर बघतोय सध्या आचोले गावाचे लाडके जावई आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. म्हणजे जयेश भोईर असतील त्यांच्यासाठी पारितोषिक असं आहे, एका हातात झेल पकडली तर इथून पारितोषिक दिलं जातंय. वाळके साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. निलेश दादा वाळके साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एका हातात झेल पकडली तर लाडके जावई आहेत सध्या, त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. मग मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला तिथून इजा झाली असेल तर बाहेर यायचं आहे. आणि म्हणजे झेल पकडली ना तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि एका हातात पकडली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विनंती असेल प्रल्हाद दलवी आमच्या समोर आहेत, कॉमेंट्री स्टुडिओच्या समोर आहेत, त्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे. फक्त तुमच्याशी थोडं संपर्क करायचा आहे. प्रल्हाद दादा प्लीज थोडं यायचं आहे. प्लीज फक्त 5 मिनिटासाठी येऊन जायचं आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण जर बघतोय षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे तिसरं 1 चेंडूचा खेळ झालाय. भूषण यांना आपण बघतोय.
ऑन साइडला काय क्रॅकिंग स्ट्रोक आहे, स्टँड अँड डिलिव्हर जागेतून आणि जागा बघितली, चेंडूला फेकून दिलं सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद. आणि तिथून प्रेक्षकांसाठी संधी होती, हा जेल पकडला असता तर 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी आहे. सध्या आपण जर बघितलं तर निलेश दलवी असतील, त्यानंतर विजयदादा पाटील असतील, यांच्याकडनं इथून काय घडतंय, सोडून का दिलं गेलं, पण इथून चांगला चेंडू हाताळला जातोय. आता थोडासा टेन्शन मध्ये असतील फलंदाज. काय फटका खेळला, जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला फेकून दिलं सीमारेषा पार, षटकाराच्या दिशेने. आणि त्यानंतर डॉट बॉल. यावेळी फक्त स्टेअर केलं गेलं, चेंडू जातोय डीप मिड ऑफला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जाईल फेक करेपर्यंत. इथून फेक केले, खराब. तिसरा धावेचा प्रयत्न, इथून मैदानाच्या आतमध्ये सध्या स्ट्रगल सुरू आहे, पण 2 धावा या चेंडूवरती येतील आणि 2 धाव्याने धावसंख्या फलकावरती लागली गेले. संघ पोचलाय आतापर्यंत जर विचार केला तर 20 धावेवरती, 2 गडी बाद, 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पाटला काय 70 धावेचा, इथून विजयासाठी अजूनही 50 धावेची आवश्यकता आहे. आणि चेंडूचा जर खेळ बघितला तर 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो, इथून मिस्टॅम स्ट्रोक होतोय, चेंडू जातो फाईनच्या दिशेने, डीपवरती क्षेत्ररक्षक येईल, या चेंडूला फील्ड करेल. सध्या स्ट्रगल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, स्क्वेअर लेगचा खेळाडू येऊन या चेंडूला फील्ड केलं जातंय आणि या चेंडूवरती येतात 2 धावा आणि 2 धाव्याने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 22 धावा फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या जर बघितलं तर बिलालपाडा मास्टर संघ सध्या फोटो सेशन होते, कारण नवीन संघ एक स्पर्धा मला वाटते का एक तो खेळलाय आज, त्यांच्यासाठी ही दुसरी स्पर्धा असेल, आज दुसरा मॅच असेल आणि तिसरा मॅच असेल. पण काय फटका खेळलाय, चेंडूला हवेच्या झोतावरती फेकून दिलंय, चेंडू सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या फलकावरती लागली गेली 28 धावा, 2 गडी बाद झालेत आणि 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि थोड्याच वेळात धनंजय पाटील यांचं इथे आगमन होईल, कालच्या दिवसामध्ये त्याचा आपण आवाज ऐकलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण किरण यांना बघतोय, सध्या आपण बघतोय सरळ बॅटने केलं जाते, गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येईल, या चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत 1 धाव येते. आणि नक्कीच म्हणजे थोडंसं इथून आपण ब्रेक घेतला जाईल, कारण मैदानाच्या आतमध्ये नवीन एक आवाज म्हणजे आचोले गावातील अनमान छान ज्याला म्हटलं जात आहे 444 ग्रुपचे सध्या मेंबर, ओटा गँगचे मेंबर सध्या आमच्या सोबत जोडले जातील, त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. इथून प्रल्हाद दलवी यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय. धन्यवाद श्याम. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. दुसरा चेंडू घेऊन जात आहेत किरण. टप्प्याचा चेंडू होता, पण तो चेंडू काहीसा खाली राहतोय, चेंडू सरळ विसावतोय, तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल किरण याचा. संजय वैयक्तिक आपल्या 1 धावसंख्येवरती खेळतोय. फुल टॉस चेंडू होता, खराब चेंडू म्हणावा लागेल, पंच आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा येतोय. मिस केलेला आहे चेंडू, मला वाटतं चेंडू जवळजवळ षटकार होऊ शकला असा जर कनेक्ट झाला असता.
स्ट्राइक वरती आहे ते फलंदाज संतोष. एक धडाडी फलंदाज दोन षटकारांशी खेळतायत. पुढचा चेंडू किरण. यावेळेला मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक धाव आरामात पळून काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते परंतु नाही. एकच धाव होते, समाधान मानावं लागेल ते फलंदाज संतोष याला. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत ते 3. चौथ्या षटकातले 3 चेंडू. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेला समोरच्या दिशेने मारला चेंडू. बघूया तिथे वन बाउन्स. चेंडू मात्र जातोय चौकाराच्या दिशेने. यस डीजे. थँक्यू डीजे. काय सुरेख फटका खेळला होता. स्ट्रेट डाऊन द विकेट. कुठल्याच क्षेत्ररक्षकाला अडवता आलेला नाहीये. वन बाउन्स. चेंडू सरळ जातोय चौकाराच्या दिशेने. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला आडव्या बॅटने मारला चेंडू. चेंडू सरळ जातोय. क्षेत्ररक्षकाने सुरेख अशी फेकी केलेली आहे. एकच धाव मिळेल तिथे. आचोळेगावचे जावई होते तिथे क्षेत्ररक्षक. शेवटचा चेंडू. फुल टॉस चेंडू. चेंडू सरळ कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे. एक धाव आरामात पळून काढली जाते. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू जवळ जात आहेत. 2 धावा सुद्धा पळून काढले जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघूया तिथे हा ना करताना तिसऱ्या धावेसाठी आलेला आहे. इथे मात्र बघूया पंचांचा इशारा काय येतोय. यस गडी बाद होतोय. यस डीजे. थँक्यू विजय. धावसंख्या झालेली आहे ती 37. माफ करा 38 धावा झालेल्या आहेत. 38. फलंदाज लवकर पाठवायचा आहे. 38 धावा. थर्ड अंपायर नाहीये. थर्ड अंपायर नाहीये. मात्र शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. 6 चेंडू 32. माजी नगरसेविका मथुराताई पेडवी इथे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी मंचावरती यायचंय. त्यांचं मंडळाकडनं हार्दिक असं स्वागत. त्यांनी सन्मानपूर्वक आपल्या मंचावरती यायचंय. नवीन फलंदाज उमेश. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. सतीश गोलंदाजीसाठी 6 चेंडू 32 धावा म्हणजे 6 चेंडू सीमारेषे पार धाडावे लागतील तरच सामना विजयी होऊ शकतो. सुरेख चेंडू म्हणावा लागेल. चेंडू निर्धाव जातोय. फलंदाजाला समजत नाहीये. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र 5 चेंडू 32 धावा. सुरेख असा लेग ब्रेक टाकलेला चेंडू. फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. सतीश मात्र सुरेख अशी गोलंदाजी करतोय. आता मात्र पंच मागे वळतायत. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39.
सामन्यामध्ये फक्त औपचारिकता उरलेली आहे ती या सामन्यामध्ये. खारीगाव मास्टरच्या या संघाची लेगच्या दिशेने टोळवलेला चेंडू, फक्त एकच धाव मिळू शकेल. एका धावेवर समाधान मानताना चौथा चेंडू घेऊन जातो सतीश. सतीशच्या समोर एक फलंदाज आहे तो. कटकलापच्या दिशेने चेंडू जातोय सरळ पॉइंटच्या दिशेने. एकच धाव मिळू शकेल. मात्र औपचारिकता उरली आहे फक्त या सामन्यामध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर उभा असलेला भाईंदरपाडा संघ सुरेख चेंडू हाताळतोय सतीश. निर्धाव जातोय चेंडू. शेवटचा चेंडू असेल या इनिंग्स मधला आणि या सामन्यामधला. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. यष्टीचित होतोय फलंदाज आणि ते विजयी होतोय भाईंदरपाडा संघ. अभिनंदन भाईंदरपाडा संघाचं. तर हार्दिक हार्दिक असं आभार मानावे लागतील खारीगाव मास्टर संघाचं.